नमस्कार. आज आपण मुरगुडमध्ये आलो आहे आणि मुरगुडमध्ये आता राजकीय वातावरण चांगलंच बघायला मिळते, कारण की युवा नेतृत्व इथे पुढे येते. फक्त मतदानासाठी नाही, तर उमेदवार आता एक युवा आहेत, ज्या की आहेत आदिती निवास कांबळे, आणि त्यांच्याकडे आपण आलो आहे त्यांना भेटायला, की त्यांचं विजन काय असणार आहे हे जाणून घ्यायला. नमस्कार मॅडम. नमस्कार. आदिती निवास कांबळे. पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस. आणि प्रभाग क्रमांक 9. मॅडम, आता युती झालेली आहे हसन मुश्रीफ साहेब आणि घाटगे साहेबांची, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? गावच्या विकासासाठी त्यांनी हा खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि गावचा जर विकास होणार असेल, ते दोघं जर एकत्र येऊन जर गावचा विकास होणार असेल, तर ही चांगलीच गोष्ट आहे आपल्या मुरगुडसाठी. तर आता मुरगुडमध्ये युवा नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जाणार. जर तुम्ही निवडून आलात तर तुम्ही मतदारांना असा कोणता विश्वास देणार की मी हे काम करणारच, असं तुमचं विजन काय आहे? माझं विजन सर्वात प्रथम आमच्या गावात ग्रामीण रुग्णालय आहे, सुसज्ज दवाखाना, लोकांसाठी सुसज्ज दवाखाना अंमलात आणला पाहिजे. ग्रामीण रुग्णालयात बेड कमी आहेत, ते जास्त प्रमाणात कसे उपलब्ध करता येतील ते आम्ही साहेबांकडून निधी घेऊन आम्ही ते राबवणार आहे. त्यानंतरनं गावामध्ये लाईटची उपलब्धता असल्यामुळे महिलांना संरक्षण होते. जेव्हा कधीही इथल्या लोकांना मदत लागली तर त्यांनी एक कॉल करावा, आम्ही मदतीसाठी त्यांना कायम उभे असू. तर आता जेव्हा आपण म्हणतो की अनुभवी लोक हवी असतात प्रत्येकाला, की याला अनुभव आहे, याला कळेल आमची समस्या, तर तुम्ही एक युवा नेतृत्व आहे, मग तुम्हाला लोकांनी का मतदान करावं असं वाटतं? माझ्या परीने मी विचार जसा करते तसं पहिला मी म्हणतो की शिक्षणाला महत्त्व आहे. युवा पिढीला रोजगार मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. युवा पिढी पुढे आली पाहिजे. तर आज आपण मुरगुडमध्ये आलो होतो आणि आदिती कांबळे या मॅडमना भेटलो, ज्या सध्या नगरसेविका पदासाठी उमेदवार आहेत, आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं की त्यांचं नेमकं विजन काय असणार आहे. त्यांना असं वाटतं की युवा पिढीनं नक्कीच पुढे आलं पाहिजे. कॅमेरामॅन केतनसह मी सई कुलकर्णी. पाहत रहा तारा न्यूज.